चिपरी फाट्यावर भीषण अपघात, 2 तरुणांचा मृत्यू। सांगली कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाटा येथे शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास 2 दुचाकींच्या भीषण धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला। या अपघातात संतोष शंकर विटेकर वय 37 राहणार खोतनगर तारदाळ तालुका हातकणंगले आणि मोहम्मद हंजाल आता उल्लाह आलम वय 21 राहणार आवाडे पार्क हातकणंगले मूळगाव बिहार हे दोघे जागीच ठार झाले। जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून या प्रकरणी सम्मेत कुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष विटेकर हात आणि त्याचा मित्र मोहम्मद हंजाल आलम हे जयसिंगपूरहून कोल्हापूरच्या दिशेने मोपेडवर जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या बुलेटने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली। अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने जयसिंगपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले। या घटनेची फिर्याद संतोष विटेकर यांचे वडील शंकर अप्पू विटेकर राहणार कळंबी तालुका मिरज यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।